हॅलो एव्हरीवन, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग फाईन. काल काल कंबाईनचा पेपर झाला. मी बघितला पेपर आणि कळालं की होय, की अवघडच होता तसा पेपर. मी पर्सनली पेपर दिला नाही आहे. 17 मेची कंबाईन 2024ची मेचा पण मी फॉर्म भरला नव्हता, ते पण दिले नाही. आणि राज्यसेवेची पण प्रिलिम दिली नाही आहे. बोलू आपण याबद्दल. पण पण आज म्हणलं कंबाईनचा पेपर दिला नाही आहे आणि एवढं सगळीकडं आलं आहे नाही का. रिव्ह्यूज ते आले आहेत, म्हणलं एक छोटा व्हिडिओ करू. पेपर अवघड होता. प्रथमदर्शनी बघता लगेच कळतं की अवघड होता. आता काही जण म्हणतील सोपा होता. तर एक लक्षात ठेवा, किती पेपर अवघड येऊ दे, कुठलाही असू दे, UPSC असू दे, MPSC असू दे, कंबाईन असू दे, अशी लोक असतातच की कोणताही किती अवघड आला तरी त्यांना त्यात 70% असतात. म्हणजे 100पैकी 70 मार्क पडणारे पण असणार आहेत या एक्झामला. कारण ते एक्सेप्शनल झालं, टॅलेंट झाला, लक झालं, सगळ्या गोष्टी जुळून येणं झालं. अभ्यास डेफिनेटली जास्त असेल. पण मला एवढं म्हणायचं आहे की जर आज तुम्हाला निराश होत आहे तुम्ही की पेपर अवघड गेला आहे, तर इट्स ओके. सगळ्यांना अवघड गेला आहे, कारण पेपर खरंच अवघड होता. पहिली गोष्ट लेंदी होता पेपर. आणि जेव्हा पेपर लेंदी असतो तेव्हा भरपूर गोष्टी आपल्या कोलमडतात, टाईम मॅनेजमेंट बदलतं. त्यामुळं डेफिनेटली की जरा अवघड गेला आहे. दुसरी गोष्ट काय आहे, तर ते आहे की करंट अफेअर. कसं असते की आपण जेव्हा द्यायला लागतो पेपर मॉक टेस्टला, आणि मॉक टेस्टला काय होतं की करंट अफेअर जास्त आपले बरोबर यायला लागतात, कारण परिक्रमा नाही तर सिम्प्लिफाईडमधलेच असतात. आणि रेलेवन्सी ठेवण्यासाठी आपलं हे काय करतं, टेस्ट सिरीजवाले देतात करंट अफेअर तसे चांगले. आणि आता 15पैकी मग आपल्याला काय यायला लागतं, एक पण नंतर 12, 11 असे करंट अफेअरला मार्क्स यायला लागतात. आणि मग त्यामुळे मॉक टेस्टला काय होतं, आपल्या 60-62 मार्क 65पर्यंत जातो. मग आपलं नकळत गणित होतं की 60+ तर मला यायला लागलेत. पण ते तुम्ही विसरता की करंटचे तुमचे 12 मार्क आहेत. रिअल एक्झाममध्ये गेल्यावर कळतं करंटला 5 किंवा 6 आले. तर हे साहजिक आहे. त्यामुळं वाईट वाटणं पण साहजिक आहे, आणि करंटला मार्क्स तसे एवढे कमी येणं पण साहजिक आहे. पहिलं. दुसरं, मॅथ्स. मी मॅथ्सचा पेपर बघितला, मला येत होता. म्हणजे मी जर दिला असता तर मला मार्क्स पडले असते मॅथ्सला, 18 तर आले असते. पण जेव्हा सगळ्या पोरांचं त्याने बघितलं तेव्हा काय कळालं, आणि रिव्ह्यूज बघितले तेव्हा असं कळालं की मार्क्स एवढे येत नाही आहेत. आता मला त्याबद्दल स्पेसिफिकली बोलायचं आहे की आता आपले आरगडे सर यांनी खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे, बूस्टर सिरीज. आणि ऑलमोस्ट प्रत्येकजण काय करतो, 2 बूस्टर लावत असेल डेफिनेटली. आणि मग विचार येतो की अरे, मी एवढे बूस्टर लावले नाही का, लावत म्हणजे सॉल्व्ह करत असेल तरी पण मार्क्स का नाही आलेले, हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो. टेलिग्रामला गेल्यावर आपल्याला कळतं की अरे, सगळ्याच विषयाचे सगळ्याच मास्तरांच्या सगळ्यांचा आले सर, तुमच्यामुळे पास झालो. 20पैकी 20 घेतले, पॉलिटीला 15 घेतले, करंटला 12 आले. पण ते एक्सेप्शनल केस झाली. त्यावेळी लोकांना येतात मार्क्स, त्यामुळे त्यांना वाटतं आणि आपल्याला वाटायला लागतं अरे, मी पण त्याच सरांना फॉलो करतो आहे, मला मार्क्स काय येत नाही आहे. तर मॅथ्सबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की ही अशी गोष्ट झाली की तुला जर क्रिकेट खेळता येत नाही आहे आणि तुला एकाने सल्ला दिला क्रिकेट खेळता येत नाही, काम कर, दररोज 4 मॅचेस खेळ, त्याच्याने तुमचं क्रिकेट इम्प्रूव्ह होणार. का, तुम्ही काय म्हणतो, कोणतं कोचनी जर सांगितलं की एक स्ट्रोक नीट हे कर, नेट प्रॅक्टिस कर, त्याच्याने क्रिकेट इम्प्रूव्ह होणार. कळते का मी काय म्हणतो आहे. बूस्टर टेस्ट सिरीज दररोज 2-2 सॉल्व्ह केल्यामुळं तुमची एक वेळ स्पीड वाढेल. पण मला कळालं की जो मूळ कोर कन्सेप्ट आहे तो पोरांचा क्लिअरच नाही आहे. दुसरं, ऑप्शन मेथडनी जाणं माहीत नाही आहे. आपल्याला काय फक्त केलं आहे की मॅथ्सला फास्टमध्ये केलं आहेत आणि जे अवघड टॉपिक आहे ते सोडून दिलेत. आणि ज्या तऱ्हेने आता मॅथ्स यायला लागले, कन्सेप्च्युअल मॅथ्स यायला लागले, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलाच यूज करायला लागेल असं नाही आहे, तुम्हाला कोर अंडरस्टँडिंग झाली पाहिजे आणि मग येईल. आणि आता ज्या तऱ्हेने एक्झाम्स चालले आहेत, आता मेन्स येईल, ग्रुप सी मेन्स. उलट मेन्सचे मी म्हणेन मॅथ्स सोपं यायला लागले, प्रीचं अवघड येतं आहे. आणि आता गटकचं पण एक मोठं येणार आहे, आणि त्याला मॅथ्सचा वाटा जास्त असण्याची शक्यता आहे, 35 मार्क्स असण्याची शक्यता आहे मॅथ्स रिजनिंग मिळून. तर ते करणं गरजेचं आहे. हे झाला मॅथ्सचा विषय. आता बोलू आपण की इन जनरल की मार्क्स कमी यायला लागलेत. असे पण खूप जण असणार ज्यांना 40 मार्क यायला लागलेत, 35 मार्क्स यायला लागलेत. इट्स ओके. कट ऑफ मला नाही वाटत आहे जास्त लागेल, तसा ह्यावेळी ग्रुप सीचा लागला 51, त्या टाईप लागण्याची जास्त शक्यता आहे. किंबहुना त्यापेक्षा कमी, कारण पेपर अवघड आहे, जागा पण जास्त आहेत. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आजचा दिवस जाऊन द्या, नंतर उद्या पेपर काढा, ॲनालिसिस करा. पेपर ॲनालिसिस म्हणजे काय, तर कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आले आहेत, कुठे इम्प्रूव्ह होऊ शकतो आपण, काय केलं पाहिजे इम्प्रूव्हमेंटसाठी, हे सगळं.
I know I have been offline. I know I have been inactive. There are reasons. I will definitely discuss the reasons. जे जे काय जणं व्हॉट्सॲपला ॲड आहेत मला थ्रू यूट्यूब नाही का, ज्यांनी कधी मेल केला आहे, इन्स्टा नंबर शेअर झाला आहे, तर त्यांच्याशी मी बोलतोच आणि विचारलं की सांगतोच माझं काय सुरू आहे काय आहे. आणि यूट्यूबला आय हॅव नॉट एक्सप्रेस्ड वॉट आय एम अप टू, वॉट आय एम डुईंग राईट नाव. बोलू आपण त्यावर पण तेच. तर मग निवांत राहा, होत असते. जरी पेपर अवघड गेला तरी एक लक्षात ठेवा, वर्ष काही संपलं नाही आहे. वर्षाचे 6 महिने फक्त संपलेत. पुढचे 6 महिने तुमच्या हातात आहेत. गटकं हातात आहे, गडबं पुढचे हातात आहे. इतकं काही जास्त वेळ लागणार नाही. सरळ सेवा येणार आहे. आणि आत्ता जे वर्ष सुरू आहे 2026, नॉर्मल अभ्यास ठेवला कुठल्या ना कुठं जे गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो. आणि मी तर म्हणेन प्रत्येकाला एक गव्हर्नमेंट जॉब घ्या. तुम्हाला महिन्याला 35-40 हजार रुपये सुरू झाले की डायरेक्ट एम हाय, राज्यसेवा करा, UPSC करा, CGL करा, वॉटेवर. पण एक गव्हर्नमेंट जॉब घ्या हातात, ज्याच्याने तुम्हाला प्रेशर बिल्टअप होणार नाही, पेरेंट्सवर प्रेशर बिल्टअप होणार नाही. आणि तेवढंच आहे. पेपर अवघड होता. जर कोण म्हणलं पेपर सोपा होता तर एक तर तो 150 नाही, नाहीतर एक तर तो माझ्यासारखा ज्याने पेपर दिला नाही. जास्त हे विचार करू नका. बोलू ह्याच्यावर.